दयाला जाणून घेई घेई होते सारे वेग वेगळे मी होते आता झालो आम्ही भारतीय भारताचा प्राण आहे संविधान दयाला जाणून घेई घेई दयाला जाणून घेई घेई नाते हे नवेच निर्मिले नाते हे नवेच निर्मिले भारताचा प्राण आहे संविधान दयाला जाणून घेई घेई स्वामी म्हणे याची आहे संविधान दयाला जाणून घेई दयाला जाणून घेई स्वतःला सर्व अस्तित्वाला अर्थ येईल भारताचा प्राण आहे संविधान अमर रहे अमर रहे इथली बाजूला गडबड करू नका सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी सलामी होणार आहे. आपण पार्किंग ज्या ठिकाणी ठेवलेले पोलीस गर्दी कमी करा. पोलीस जागा सोडा. सलामी द्यायची आहे. इकडे सगळे मागं सरका सलामी चालू करायची आहे. सगळ्यांनी मागं व्हा. मीडिया तुम्ही ह्या बाजूला या. सर घरातल्यांना या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. गर्दी करू नका. सगळे कुटुंबातील लोक आहेत त्यांना अंतिम दर्शन घेऊ द्या.
या घरातले सगळे लोक सगळ्यांना जरा शैलाताईंना येण्यासाठी सहकार्य करा. गर्दीमधून थोडीशी वाट काढून द्या त्यांना. शैलाताई आरावांना या ठिकाणी येण्यासाठी आपण रस्ता द्या. जरा इथली जागा रिकामी करा. पलीकडे जाण्यासाठी थोडीशी साईडला जरा, थोडीशी साईडला जरा. चला, ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी थोडीशी जागा रिकामी करा. नातेवाईकांना फक्त घेऊन द्या. इकडनं इथं दर्शन झालेलं असेल तर जरा थोडीशी जागा मोकळी करा. प्रशासनाला, पोलिसांना या ठिकाणी मानवंदना द्यायची आहे, त्याच्यासाठी आपण जागा पुष्पचक्र अर्पण करायचं. जरा इथे गर्दी कमी करा. आता आपल्याला या ठिकाणी पुष्पचक्र आणि शासकीय सलामी होणार आहे. या ठिकाणी थोडीशी गर्दी कमी करा आपण. सगळ्यांना थोडंसं मागे थोडस जरा सहकार्य करा. थोडे मागे जाऊ. थोडे मागे जाऊ. माझी सगळ्यांना विनंती आहे, इथे जे उभे पलीकडे जागा आहे, विनोदराव प्लीज जरा मागे, प्लीज प्लीज जरा सगळ्यांनी मागे चला प्लीज. या ना प्लीज. दादा 2 मिनिटं मागे या प्लीज, विनंती. थोडस मागे प्लीज. चला थोडं दादा, काही विनंती करतो. थोडस मागवा. तुम्ही थोडस घ्या ना. तुम्ही सर्व उलट हा
सर्वांना विनंती पुन्हा एकदा आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. या ठिकाणी हे पहा, मानवंदना सुरू होणार आहे. तर बाबांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी पुढे येऊन उभं राहायचे त्या ठिकाणी. थोडीशी पाठी जरा.
किमान यहाँ पर शब्दांजलि संपन्न हुई। अनधिकार विसर्जन। या ठिकाणी आपल्या समाजातील आणि देशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते डॉक्टर बाबा आढाव यांना शेवटचा निरोप द्यायला आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. आता बाबांचा देह जो आहे तो पंचतत्वात विलीन होईल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबांच्या विषयी आपल्या सगळ्यांना ज्या काही भावना प्रकट करायच्या त्यासाठी स्वतंत्र सभा नंतर होणार आहे. आता इथं राज्याचे उपमुख्यमंत्री पण आलेले आहेत. ही सर्व आवश्यकता लक्षात घेता इथं फक्त बाबांची मुलं सगळ्यांच्या वतीने अभिजित वैद्य तिघच फक्त बोलतील. अखंड घेतला जाईल आणि त्यानंतर श्रद्धांजली सभा इथे विसर्जित होईल. तर मी विनंती करतो की बाबांचा वेळ आहे तो पुढच्या प्रक्रियेसाठी होण्यात यावा. दरम्यानच्या काळामध्ये बाबांच्या कुटुंबातलेच एक आणि आढाव आणि वैद्य कुटुंबीय ते राहायलाही नंतर सगळ्या शेजारी होते आणि वैचारिक सत्यत्व त्यांच्यात होतं. त्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अभिजित वैद्य वैद्यकीय शिक्षण घेतलं त्यानंतर बाबांच्या अखेरच्या काळात काळजी त्यांनी घेतली. तर हा सगळा संदर्भ लक्षात घेता अभिजित वैद्य सुरुवातीला या ठिकाणी बोलतील. त्यांनी आपलं अनुभव व्यक्त करावं अशी त्यांनी सांगितलं. देशाच्या लोकशाही समाजवादाच्या अवकाशातील गेली कित्येक दशक आम्हाला प्रकाश देणारा शेवटचा सूर्य आज विझलेला आहे. एखाद्या वृक्षाच्या मुळांवर एक विचार वाढत असतो आणि ते विचारामध्ये आम्ही वाढत असतो. त्याच्या फांद्यांवर आम्ही अनेक कामं त्या आधाराने करत असतो. त्याच्या पारंब्यांचा आधार घेत आम्ही जगत असतो. तो वटवृक्ष आज आमचा उन्मळून पडलेला आहे. भाई गेले, गेल्याच आठवड्यामध्ये भाऊ पंडारलालजी गेले आणि आज बाबा गेले. समाजवादाच्या संपूर्ण अवकाशामध्ये हे सर्व सूर्य मावळलेले. पण मी एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण असा काळ जो असतो की ज्या बिकट काळामध्ये बाबांसारखी माणसं अखंडपणे देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत असतात. अशी माणसं गेल्यावर त्यावेळेला कार्यकर्ते सैरवैर होण्याची शक्यता असते. कार्यकर्त्यांच्या पुढे अंधार दिसायला लागण्याची शक्यता असते. बाबांच्या विचारांमुळे आपल्याला या अंधाऱ्या काळातही प्रकाशाची वाट दिसत राहील एवढंच मी म्हणतो. आणि आरोग्य सेनेच्या वतीने बाईबेली फाउंडेशनच्या वतीने बाबांना साक्षरपूर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर असीम आढाव हे आपले. नमस्कार, मी असीम आढाव, बाबांचा थोरला मुलगा. बाबा खरं म्हणायचं तर एक मोठं वादळच होतं. ते आज शांत झालं. डिसेंबर 8, 2025 8 वाजून 25 मिनिटांनी बाबांचा अंत झाला. ते शांतपणे गेले. त्यांना सर्व प्रकारचे उपचार उपयोगी केले गेले होते. शेवटी त्यांचं शरीर त्याला टिकू शकले आहे. बाबांच्या कार्याचा राग एवढा प्रचंड आहे की लाखो लोकांच्या मनात आणि हृदयात त्यांनी घर केलं आहे. ते खरे लोकांचे महात्मा आहेत. त्यांच्या कार्याची मशाल ते त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि संघटनांतर्फे तेवत राहणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बाबांची काळजी घेतलेले डॉक्टर अभिजित वैद्य हे आमचे थोरे भाऊ
आणि संपूर्ण मेडिकल टीम आणि परिवार यांनी त्यांची अखंड दिवसरात्र काळजी घेतली. त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे अतिशय मनपूर्वक ऋणी आहोत. आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच आमची सदिच्छा. बाबांचे महात्मा. जय हिंद. नमस्कार. मी बाबांचा धाकटा मुलगा अंबत. मला असं वाटतं की बाबांचं ना हे 96 वर्षांचं असामान्य आयुष्य, अत्यंत म्हणजे लग्नाला तत्वनिष्ठ समर्पित आयुष्य, आणि शेवटच्या काही वर्षात त्यांना मायलोमा झाला, हॉस्पिटल झालं, शरीर थकत होतं, कमजोर होत होतं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या मनात डोक्यात एकच विचार चालू होता: कष्टकरी माणूस, असंघटित कामगार आणि त्याचा सन्मान आणि त्याचा हक्क. त्यांच्याकडे बघताना एक त्यांचा मुलगा म्हणून मला मी त्यांना जवळून पाहिले. माझी आई ही आमची आई आणि वडील दोन्ही होते. बाबा हे पूर्णपणे वाहून घेतलेले असे होते या सगळ्या कार्याला. त्यांचं शरीर इतकं थकलं होतं की असंख्य आंदोलनं, किती वेळा त्यांना अटक झाली, किती वेळा ते म्हणजे तुरुंगात गेले, पण त्या सगळ्यामध्ये ते जेव्हा ते मोडले तेव्हा आईने त्यांना सोडलं. आणि असे ते असामान्य म्हणजे तो देह म्हणजे थकला तुटला तरी ते कायम म्हणजे ते राहिले. ते अस्सल लाकूड, भक्कम गाठ, काठरकाना कणकपाठ, वारा खात गारा खात बाबूल झाड उभे झाले. असे ते बाबा, आणि ते अतिशय कडक असं बाबूल झाड, हेच त्यांचं नातं. आणि दुसरी गोष्ट मला प्रत्यक्षाने सांगायची वाटते की आपण सगळ्यांनी फुले वाचले, पण फुलांना जगताना आम्ही बाबा पाहिले, हेच खरं आपण आपल्या मनात ठेवलं. आणि बाबा खरोखरीच म्हणजे त्या फुलांचा काय म्हणता येईल ना, एक अंश. एवढंच बोलून थांबली आणि सर्वांचे आभार. तुम्ही बाबांनी आम्हाला अजून एक फार मोठी गोष्ट दिली. आम्हाला असे जवळचं कुटुंब नाही, आम्हाला इतकं मोठं कुटुंब आहे आणि आम्हाला सर्व प्रेम करणारी असंख्य मामा, आमचे भाऊ, आणि एवढं मोठं कुटुंब बाबांनी दिलं. खरंच म्हणजे अत्यंत आम्ही नशिबान समजतो की त्यांच्याने दिलं. आणि धन्यवाद. मी एवढंच बोलू शकतो. आता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजित पवार हे नागपूर वेळ काढून या ठिकाणी आलेले. बाबांचं त्यांचं जे प्रेम आहे ते आम्ही पाहिले. ते आपल्या राज्याच्या वतीनं, त्यांच्या स्वतःच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली घालतात. उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमी, त्यामध्ये गरीब, वंचित अशा ह्या सगळ्या वर्गाच्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे ह्या सर्वांच्या करता समर्पित केलेलं आपण सगळ्यांनी बघू. अनेकदा अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. आपली रिक्षा पंचायत असेल, आपली हमाल पंचायत असेल, आपला माताडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल, कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा, सतत पुरोगामी विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले. शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे, आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्या बाबांना मी राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि धन्यवाद. हे राज्य कसं चालावं असा विचार बाबांच्या मनात होता आणि तो फुल्यांनी दिला होता. तो विचार फुल्यांच्या एका अखंडात ही सत्याची प्रार्थना म्हणून आम्ही म्हणतो की बाबा म्हणायचे, बाबाला भेटले की 2 गोष्टी हमखास अनुभवल्या याच्या. एक हे देत असलेलं चाफ्याचं फूल
आणि दुसरं सत्याची प्रार्थना. चाफ्याचं फुल तुम्हाला सगळ्यांना मगाशी दिलंय. आता बाबांना शेवटचा निरोप आपण सगळेजण सत्याची प्रार्थना म्हणून देऊया. मी आपल्याला विनंती करेन की मी एक ओळ या ठिकाणी म्हणेन, आपण म्हणावं अशी विनंती. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, आस सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, काळी भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नका नोहे, सत्य ईशावर तू पाहे, ज्योती प्राती सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, आपण घोषणा देऊया सत्याची, आपल्या देशाची पण आहे ती. मी एकदा म्हणेन सत्यमेव जयते, आपण दोनदा म्हणावं अशी विनंती. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्याचा वारसा बाबांचा पुढे चालू अशी अपेक्षा आणि आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि आता बाबांना जी श्रद्धांजली करण्यासाठी, आता भावना व्यक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी 12 तारखेला बालगंधर्व रंग मंदिरामध्ये दुपारी 4 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे. आमचा प्रयत्न होता की पूर्व भागातच जरा मिळावं, पण ते काही मिळालं नाही. मग पश्चिम भागात आम्हाला घ्यावं लागेल. बाबांना कदाचित किती आवडलं असं माहीत नाही, पण बालगंधर्वला शुक्रवारी 4 वाजता श्रद्धांजली सभा होईल. आपण आता जागेवर उभं राहून बाबांनी श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर या ठिकाणचं अंत्यदर्शन. अमर है, श्रद्धांजली अर्पण होऊ दे, मग आपण घोषणा देऊया. बाबा तेरे सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे, बाबा तेरे सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे. वंदे बाबा वंदे, वंदे बाबा जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा नाम रहेगा. अमर रहे, 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 अमर रहे. जब तक तेरा सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. असे ज्याला एक म्हणता येईल की
60, 70, 80, 90च्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असणारा धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो, ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली. मग तो नामांतराचा असेल किंवा एक गाव एक मानवता असेल, त्याच्यामध्ये नंतर राहिलं, नंतर जोडण्यात आलं. बाबा दळवी आल्यानंतर एक मसनवाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता. की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांधापर्यंत त्यांनी असणारं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली. मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकरवाद्यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो. कष्टकऱ्यांची नीती ही नंतरच्या असताना हा त्यांचा काळ आहे त्याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे, सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे, तो सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा आर.जे. मेहता असतील, दत्ता सामंत असतील, यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आढाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी, म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणारं कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे तेही योगदान मोठे असं मी त्या ठिकाणी मानतो. सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा तुमच्या त्यांची आल्या कधी अशी आठवण कायमस्वरूपी ते मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅसचा करारनामा होता त्यावेळेस बाई वैद्य आणि बाबा आढाव तिघही बसलो, तेव्हा या गॅसला हाणून कसं पाडता येईल याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणारं सगळ्यात मोठं धाडस होतं असं मला वाटतं. त्या इंटरनॅशनल फोर्सेसला अंगावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो.